कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भारत पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मॉक ड्रिल संपन्न. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहण्याचं प्रशासनाचे आवाहन. उन्हाळी सुट्टी हंगामात देखील खेड एसटीचे उपाहारगृह बंदच. आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा. राज्यातील पहिले वातानुकूलित चालक विश्रामगृह रत्नागिरीत. रत्नागिरी मॉडेल राज्यभरात राबवणार, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. आणि बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन. पाहुयात सविस्तर वृत्त. भारत पाकिस्तान दरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मॉक ड्रिल राबवण्यात आले. या मॉक ड्रिलचा उद्देश नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत जागरूकता निर्माण करणे आणि यंत्रणांची तयारी तपासणे हा होता. खेड नगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायरन वाजवून आपत्तीजन्य परिस्थितीचे सजीव चित्र उभे करण्यात आले. सकाळी 10:30 वाजता नगरपालिका कार्यालयाजवळील परिसरात सायरनचा आवाज दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि नागरिकांचे स्थलांतर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. दुपारनंतर खेड शहरातील नदीकाठच्या भागात पोलीस विभागाच्या वतीनं आणखीन एक महत्त्वाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या प्रात्यक्षिकामध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला, गुप्त माहितीवरून करण्यात येणारी कारवाई आणि नागरिकांचे संरक्षण या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांमध्ये प्रात्यक्षिक पाहताना उत्सुकता दिसून आली. या संपूर्ण मॉकड्रिलमध्ये नगरपालिका कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय पथकांनी समन्वय साधून काम केलंय. खेडचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केलंय. नागरिकांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. भारत पाकिस्तान मधील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर खेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आलेला बॅनर लक्षवेधी ठरतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून हा बॅनर लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यावेळी पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून गायब करा, अन्यथा पुढच्या वेळेला आम्ही तुमच्या सोबत नसू, आम्ही सगळे हिंदुस्थानी असा मजकूर या बॅनरवर देण्यात आलाय. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध देखील यावेळी करण्यात आलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची मागणी संपूर्ण देशभरातून जोर धरू लागली. 7 मेच्या मध्यरात्री केंद्र शासनाने आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 जागांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर नंतर भाजप युवा मोर्चातर्फे माणगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणांबरोबरच भारताचा जयघोष करून सेना दलाचा देखील जय जयकार करण्यात आला. यावेळी भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद धारिया, भाजपा प्रदेश चिटणीस यशोधरा गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते सिद्धांत देसाई यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर जेव्हा पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला होता त्यावेळेस संपूर्ण देशभरामध्ये या हल्ल्याचा तीव्र निषेध करून त्या ठिकाणी त्या आतंकवाद्यांना योग्य शासन झाले पाहिजे अशी मागणी सर्व देशभरातून झाली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री आपल्या केंद्र शासनाने आणि भारतीय सैन्य दलाने त्या ठिकाणी एअर स्ट्राईक करून अत्यंत चोख आणि तडाखेबाज प्रत्युत्तर त्या ठिकाणी पाकड्यांना दिलेला आहे. खरं तर पाकड्यांची शेपूट ही कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे पाकिस्तानची आजची अवस्था आहे की ती किती काय केलं तरी वाकडीच राहणार. त्यामुळे अगदी शेवटचा आतंकवादी आणि शेवटचा पाकिस्तानी आतंकवादी नष्ट झाल्याशिवाय ही कारवाई थांबवू नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत.
उरण येथील एका शाळेत आज सकाळी व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं मॉकड्रिल राबवण्यात आलाय। या मॉकड्रिल अंतर्गत शाळेत बॉम्ब पडल्याचं नाट्यरूप सादरीकरण करण्यात आलं। या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात आले। ड्रिलनुसार शाळेत बॉम्बस्फोट झाल्याचं दर्शवण्यात आलं होतं आणि तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर हलवण्यात आलं। काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं। या मॉकड्रिलमध्ये पोलीस विभाग, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स सेवा आणि आपत्कालीन बचाव पथक सहभागी झाले होते। घटनास्थळी सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या आणि समन्वय साधत योग्य प्रतिसाद दिला गेला आहे। या ठिकाणी उरण हा संवेदनशील भाग आहे रायगड जिल्ह्यातला। या ठिकाणी NDA, JNPT पोर्ट अशा महत्त्वाच्या या ठिकाणी संस्था या ठिकाणी आहेत। त्यामुळे उरणला मॉकड्रिलचं आम्ही आज आयोजन केलेलं होतं। या मॉकड्रिलमध्ये 4 वाजता सायरन वाजल्यानंतर या ठिकाणी एका शाळेमध्ये बंबार्डिंग झाल्याचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभा करण्यात आलेलं होतं आणि या बंबार्डिंग नंतर अपेक्षित ज्या यंत्रणा आहेत, मग ते पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल, मेडिकल टीम असेल किंवा सिव्हिल डिफेन्सची लोक असतील, या यंत्रणांचा प्रतिसाद कशा स्वरूपात आहे, किती वेळात आहे, हे या ठिकाणी जज केलेलं आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्राथमिक काम काय आहे, प्रत्येक यंत्रणेचं फर्स्ट एड कसं द्यायचं आहे, रेस्क्यू कसं करायचं आहे, या बाबतीत प्रात्यक्षिकासह या ठिकाणी आज मॉकड्रिल करण्यात आलेला आहे। ह्याचा प्रशासनाला सुद्धा याचा फायदा होणार आहे। नागरिकांमध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय काय आपण उपाय योजले पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना केल्या पाहिजे, या दृष्टीनं आज या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सर, किती जण यामध्ये सामील होते? यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे मिळून जवळपास 100 लोक आम्ही सहभागी आहेत। मग त्याच्यामध्ये पोलीस आहे, अग्निशामक आहे, महसूल यंत्रणा आहे, सिव्हिल डिफेन्सची मंडळी आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले। संपूर्ण देशातून लष्कराचं कौतुक केले जात आहे। या ऑपरेशन सिंदूर नंतर काश्मीर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल समाधान व्यक्त केलंय। चांगली गोष्ट ती घ्यायलाच पाहिजे। पुण्यात आमच्या हल्ला झालेला आहे, ते घ्यायलाच पाहिजे आणि ते सरकार घेणार त्याची खात्री आहे। याचा तर बदला घ्यायलाच पाहिजे। त्यावेळेला आम्ही त्याच्या मनस्थितीत नव्हतो। घोडेवाला आला, त्यांनी मला आपलं पाणी दिलं तिथे आणि त्याने म्हणतात त्याने बाहेर घेतलं, गरियाच्या बाहेर नेलं, त्याने आपल्या पाठीवर बसून तिथे एक सुदैवाने एक समर्थ कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटाच फक्त या गोळी लागून फक्त मी वाचवले, सगळी कृपा म्हणून वाचलेले तिथे। चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे। आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सरकार तर घेणारच आहेत। ज्यांनी जिथे हॉस्पिटल ॲडमिट होतो ते त्यांचं जे चाललं होतं त्यांनी घेतलं तर ते घेणारच आहे। कारण त्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं, जे सर्व जेंट्सला त्यांनी मारलं त्यांनी। हो बरोबर आहे, पण त्याने बऱ्याच जणांचे त्यांचे सौभाग्य फिरवून घेतलेले। मग सरकार घेईल आता, तर ते वादच नाही। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तान आणि POKमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलाय। ऑपरेशन सिंदूरचं नाव या ऑपरेशनला देण्यात आलं। मंगळवारी रात्री उशिरा तिन्ही दलांनी संयुक्त कारवाई करत 9 ठिकाणी हल्ले करत पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानमधील अतिरेकी कॅम्पवर 9 ठिकाणी दहशतवादी सेंटरवर हल्ला करून अतिरेक्यांना ठार करण्यात आलं। या घटनेनंतर देशात सर्वत्र आनंद व्यक्त केला गेलाय। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील साखरपा येथे देखील आनंद व्यक्त करण्यात आला। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काल रात्री आपल्या भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील ज्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यामुळे खऱ्या अर्थाने पहलगाममध्ये निष्पाप हिंदूंचा जो नाहक बळी घेतला गेला होता, त्या सर्व निष्पाप मृतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण झाली असं मला वाटतं। या हल्ल्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। या देशातला नव्हे तर या जगातला दहशतवाद पूर्णपणे संपून हे संपूर्ण जग एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदावं आणि खऱ्या अर्थाने रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात यावी, हीच आजच्या दिवशी मला भावना व्यक्त करावीशी वाटते। पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे मनापासून आभार आणि एकही सिव्हिलियन न मारता हे ऑपरेशन सिंदूर अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल
खूप आनंद होतोय. भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपीवर तिरंगा लावण्याचं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी रात्री पाकिस्तानच्या अतिरेकी तळांवर हवाई हल्ला चढवला. भारतीय सैन्याच्या कामगिरीचं देखील त्यांनी कौतुक केलं आहे. काही दिवसापूर्वी पहलगामवर जो हल्ला झाला होता आणि त्याच्या मागं आपला शेजारचा देश हा पाकिस्तान होता. आज मध्यरात्री 1:30 वाजता या हल्ल्याला भारतीय सैन्यानं प्रचंड पद्धतीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. जरी शरीरानं आपण सीमेवर नसलो, भारतीय सैन्याबरोबर जरी नसलो, तरी त्यांचं मनोबल वाढवणं ही आपल्या सगळ्यांची एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना आणि नागरिकांना मला एक विनंती करायची आहे की हे मनोबल वाढवण्यासाठी शरीरानंच त्यांच्यासोबत राहावं असं माझं मत नाही. आपण आज सोशल मीडियावर असतो, मोबाईल आपल्या हातामध्ये असतो. पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत आपल्या मोबाईलचा डीपी, आपल्या मोबाईलचा स्टेटस, आपले जेवढे सोशल मीडिया आहे तिथे फक्त आणि फक्त आपण जर आपला तिरंगा ठेवला तर सैन्याला देखील वाटेल की अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश हा आमच्या सोबत आहे. आमचं मनोबल वाढवण्यासाठी सगळे भारतीय नागरिक हे आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं मनोबल या कृतीनं उंचावू शकतं असं माझं मत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, देशातल्या तरुणाईला मी विनंती करतो की आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पेजवर आपण तिरंगा ठेवून भारतीय सैन्याला पाठिंबा द्यावा, त्यांचं अभिनंदन करावं एवढीच विनंती करतो. जय हिंद. अलिबाग तालुक्यातील शहापूर धरण परिसरात सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प येऊ घातला. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्यात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप करत याविरोधात शेतकरी संघटना, खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशारा राजा केणी यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यकर्त्यांना दिला. हा लढा 100% कायमस्वरूपी असणार आणि ह्यापेक्षाही डबल. मग तिथे जर कायदा हातात घ्यायला लागला तर तो कायदा हातात घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. कारण ज्या शेतीमधून जी पाण्याची पाईपलाईन 1982 साली गेली आणि त्या पाण्याच्या पाईपलाईनचं पाणी आरशेपला मिळतोय, तो पाणी अलिबाग नगरपालिकेला मिळतोय फिल्टर पाणी, ज्या बंगल्यावाल्यांना फिल्टर पाणी मिळतोय, पण ज्याच्या शेतातून जी पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, फिल्टर पाण्याची मागणी गेल्या 30 वर्ष मागणी चालू आहे. परंतु आज तगायत शासनाला किंवा MIDC ला कोणत्या प्रकारची जाग आली नाही आणि त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या पाण्याची पूर्तता केली नाही. त्यामुळं लोकांच्या मध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कधी काही होऊ शकतो. स्थानिक आमदार आमचे नेते महेंद्र शेठ दळवी यांच्या बरोबर आम्ही चर्चा अगोदर केलेली होती. कारण उद्योग मंत्र्यांच्या सोबत सुद्धा जो शहापूर धरणचा विषय चालू होता त्यावेळेला सुद्धा आम्ही ह्या शेतकऱ्यांचा विषय उद्योग मंत्र्यांचे जे कोण सचिव होते किंवा MIDC चे जे अधिकारी होते यांच्या बरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली होती की ज्या प्रकल्पासाठी तुम्ही जो रेट देणार आहात तोच रेट आमच्या इथून जी पाईपलाईन जी येणार आहे त्यांना सुद्धा तो रेट मिळाला पाहिजे. आमदार महेंद्र शेठ दळवी यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे तो रेट ह्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी ते प्रयत्न केला. परंतु आज तगायत तो डिले का झाला हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्यासाठी आज आम्ही वाट बघितली आणि लोकांचा आता उद्रेक व्हायला लागला. त्यामुळे आज आम्ही हा जो निर्णय घेतला आणि 15 तारखेच्या आत जर शासनाने किंवा MIDC जर काय याच्यावर तोडगा काढला नाही किंवा या शेतकऱ्यांबरोबर जर बैठक झाली नाही किंवा याच्या मागण्यांच्या बाबतीत विचार विनिमय केला नाही तर 15 तारखेला अलिबागच्या MIDC कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा काढला जाईल. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथील ST बस स्थानक प्रवाशांच्या रेलचिलीनं गजबजलं असताना ST प्रशासनाचे उपाहारगृह अजूनही बंदच आहे. ठेकेदारानं भाडे थकवल्याचा कांगावा सांगत उपाहारगृहाला कुलूप लावण्यात आलंय. नवीन निविदा काढून ST उपाहारगृह चालवायला देणे आवश्यक होते, परंतु स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडे थकवले अशा पद्धतीनं बोंबाबोंब करून माझी नाहक बदनामी करत आहेत अशी माहिती पूर्वीचे परवानाधारक आनंदराव टिळेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना
माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या 1.5 वर्षांपासून एसटीच्या उपाहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. याचा फटका चाकरमान्यांना बसतोय. सकाळच्या सुमारास अन्य हॉटेल, सर्व टपरी बंद असल्यानं प्रवाशांची परबड सुरू आहे. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या पद्धतीनं बचत गटाला प्रवाशांच्या नाश्त्याची सोय करण्याची मुभा देण्यात आली होती. गणेशोत्सव संपल्यानंतर उपाहारगृहातील बचत गटाचे बसस्थान उठवले. तेव्हापासून उपाहारगृह बंदच आहे. एसटी बसच्या चालक, वाहकांचा आणि अन्य कर्मचाऱ्यांना देखील या बंदावस्थेतील उपाहारगृहाचा मोठा फटका बसत आहे. प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे बंद असलेल्या उपाहारगृहाभावी सस्यहोलपट सुरू असताना एसटी प्रशासन पर्यायी व्यवस्थेचा अवलंब करत नसल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. अशातच जुने परवानाधारक आनंदराव टिळेकर यांची एसटीच्या आगामी प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी सुरू असल्यानं त्यांनी देखील एसटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवतोय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर बनल्यानं वाहन चालक आणि विशेषतः रिक्षा चालक पुरते हैराण झालेत. ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी शहरात असताना सीएनजीच्या कमतरतेमुळे त्यांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील 3 सीएनजी पंपांवर पुरेसा पुरवठा नसल्यानं वाहन चालकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. काही पंपांवर तर कमी दाबाने सीएनजी मिळत असल्यानं चालकांना पुरेसा गॅस भरण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. याचा थेट परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होतोय. धंद्याच्या वेळी सीएनजी मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दूरहून रत्नागिरीत येण्यासाठी पर्यटकांना देखील सीएनजीच्या प्रतीक्षेत बराच वेळ वाया घालावा लागत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी आहे. या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालक मालकांनी आता आंदोलनाचा विचार सुरू केला आहे. जर सीएनजी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित चालक विश्रामगृह रत्नागिरीमध्ये होत असून याच ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधांयुक्त बसस्थानक उभारले आहे. याशिवाय बस चालक वाहकांसाठी देखील वातानुकूलित कक्ष उभारण्यात आलाय. त्याचप्रमाणे हिरकणी कक्ष वातानुकूलित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बस स्थानक अत्याधुनिक केले असून रत्नागिरी मॉडेल राज्यभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सरनाईक साहेब तुमच्या बाजूलाच बसून मी आमच्या मुख्य अभियंत्यांना फोन लावलेला आहे की उद्याच्या उद्या त्या ठेकेदाराला सांगून त्यानं जर योग्य काम केलं नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावं, अशा पद्धतीच्या सूचना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी केलेल्या आहेत. कारण शेवटी एसटी सुस्थितीत राहणं आणि एसटी ज्या ठिकाणी थांबते आणि ज्या ठिकाणी लोक एसटी मध्ये बसतात तो परिसर देखील अतिशय चांगला असावा, यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय. 11 तारखेलाच मी आता सरनाईक साहेबांना सांगितलं, तटकरे साहेबांना सांगितलं, भरत शेठना सांगितलं की 11 तारखेला महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं जे बस स्थानक आम्ही रत्नागिरीला उभं केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देखील या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आणि माझी सरनाईक साहेब मनापासूनची इच्छा आहे, मी तुम्हाला एवढ्यासाठीच 11 तारखेला त्या उद्घाटनासाठी बोलवतोय की आपण रत्नागिरीचं बस स्थानक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल बारामतीचं 1 नंबरचं आहे, पण महाराष्ट्रातलं 2 नंबरचं नक्की रत्नागिरी असणार आहे, हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना आम्ही काय सुविधा दिल्या आहेत हे खरोखर मंत्री म्हणून आपण बघितलं पाहिजे. मी स्पष्टपणाने MIDCच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझा एसटीचा ड्रायव्हर ज्यावेळी विश्रांतीसाठी त्याच्या विश्रांतीगृहामध्ये येईल त्यावेळी त्याचं विश्रांतीगृह देखील वातानुकूलित असलं पाहिजे. आणि ते वातानुकूलित माझ्या ड्रायव्हर कंडक्टरसाठी पहिलं विश्रामगृह जर महाराष्ट्रामध्ये कुठं होत असेल तर ते रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरीच्या मुख्य बस. दापोली तालुक्यातील हरणे बायपास रोड जवळील समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 ते 6 किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. हा संशयास्पद पदार्थ वनविभाग आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे ताब्यात घेतला असून पुढील तपासणीसाठी नागपूर येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. हरणे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी निसर्ग हॉटेल समोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडांमध्ये हा पदार्थ अडकला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत लेखी माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव,
परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील आणि त्यांच्या टीमनं घटनास्थळी भेट दिली। निरीक्षणात हा पदार्थ दगडात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यावर वाळू मोठ्या प्रमाणात चिकटली होती, त्यामुळे तो प्रथम स्वच्छ धुतला गेला आणि नंतर पंचनामा करून अधिकृतरित्या वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला। वन अधिकाऱ्यांनी प्राथमिक निरीक्षणात हा पदार्थ वेल माशाची उलटी असण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी याबाबत अद्याप निश्चितता नाही, त्यामुळे पदार्थाचा वैज्ञानिक तपास केला जाणार आहे असं परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जनाक्रोश मोर्चा काढला। बौद्ध भिक्खूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देत या मोर्चानं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन सादर केलंय। बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 या कायद्यातील विसंगती दूर करून अनुच्छेद 25 आणि 26 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा संपूर्ण सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। बिहारचे मुख्यमंत्री आणि विधिमंडळ यांच्याकडून या संदर्भात सौहार्दपूर्ण आणि न्याय निर्णय अपेक्षित असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या मोर्चात आनंद सावंत, प्रीतम रुके, सुरेश सावंत, LV पवार, प्रवीण मोहिते, अशोक कदम, समीर पवार, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, दीक्षा जाधव, धम्मदीप जाधव यासह अनेक जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। बांधवांनो, या ठिकाणी बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे ते बुद्ध विहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्ध विहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास 80 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। या 80 दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये बुद्धगयेच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, तरीसुद्धा आज हे बिहार सरकार किंवा केंद्र सरकार ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही। हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले। जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला 1949चा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच याबाबतीत निर्णय घेऊन हे बुद्ध विहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील मुलामुलींना विविध खेळ माहिती व्हावेत तसेच या खेळांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी 1.5 महिना मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। यावेळी या कार्यक्रमास मान्यवर म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांसह जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, प्रशिक्षक पुरुषोत्तम पिंगळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, यतिराज पाटील, जगदीश मरागजे, सामाजिक कार्यकर्ते रिकी अग्रवाल, तुषार मडवी यांचा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले बहुसंख्य खेळाडू आणि पालकवर्ग उपस्थित होते। या शिबिराचे उद्घाटन भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळात पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देणारे खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले। 1.5 महिना चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात लगोरीसारख्या पारंपरिक खेळापासून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजीसारख्या विविध खेळांचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे। साधारणतः 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असल्याची माहिती आहे।
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील इंदापूर गावातील गंगेवाडी गावचे रहिवासी जनार्दन डवले आणि श्रद्धा डवले या दाम्पत्यांचे चिरंजीव श्रीजित याचा प्रथम वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 6 मे रोजी पार पडला। यावेळी झी टॉकीज फेम कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश महाराज शिगवणी यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते। वाढदिवस सोहळ्यात सेलिब्रिटी आणि इतर कार्यक्रम होतच असतात, मात्र आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन कार्यक्रम ठेवणे यातून लोप होत चाललेली सामाजिक सांप्रदायिक प्रथा जपण्याचा प्रयत्न गंगेवाडी येथील डवले कुटुंबियाकडून करण्यात आला। या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे माणगाव तालुक्यातून कौतुक होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे अभियंता वसंत 2025चा पहिला दिवस 6 मे रोजी उत्साहात पार पडला। या उत्सवात संगीत, रंगपरंपरा आणि आनंद यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांनीच एकत्रित या सांस्कृतिक पर्वाचा आनंद लुटला। कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नल डॉक्टर कारभारी काळे कुलगुरू यांच्या भाषणाने झाले। तसेच मुख्य समन्वयक डॉक्टर विकास सरगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। पहिल्याच दिवशी पारंपरिक ढोल ताशांच्या गजराने वातावरण दणदणून गेले। विद्यार्थी आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात पारंपरिक दिन साजरा करण्यात आला। या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले। HSC परीक्षा 2024-25 मध्ये सार्वजनिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज पेणच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून कॉलेजच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। अनमोल भोसले या विद्यार्थ्यांनी 96.50% गुण मिळवत विज्ञान विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे। त्याचबरोबर मृण्मयी ठाकूर आणि मनस्वी जगताप या विद्यार्थिनींनी वाणिज्य शाखेमध्ये 79.33% गुण मिळवून विभागातून प्रथम क्रमांक मिळवलाय, तर कला शाखेमध्ये दुर्वा म्हात्रे या विद्यार्थिनीने 86.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे। त्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट PD पाटील, उपाध्यक्षा दीपिका पाटील, सचिव राजेश पाटील, संचालक अप्पा धनावडे, प्राचार्य नाईक SH, उपप्राचार्य RR पाटील आणि पर्यवेक्षक मोरे SS यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट PD पाटील यांनी विद्यार्थ्यांना पेढ्यावरून आनंद साजरा केला। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।